मुलीच्या लग्न कार्यासाठी घरात ठेवलेल्या पैशावर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांना 12 तासांच्या आत रोख रकमेसह अटक. गांधी चौक पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी. गांधी चौक हद्दीतील लाड गल्ली येथील एका घरामध्ये कडीकोंडा तोडून लोखंडी पेटीचे कुलूप तोडून मुलीच्या लग्नकार्यासाठी ठेवलेले रोख 2,80,000 रुपयांचे आरोपींनी चोरल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे गांधी चौक येथे 9 जून रोजी तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीवरून गांधी चौक, लातूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 241/2025 कलम 331, 305 BNMS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर रणजित सावंत आणि मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे यांनी चौक पोलीस निरीक्षक साहेबराव नरवडे यांच्या नेतृत्वातील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सतीश हुकुमचंद लाड, वय वर्ष 50, राहणार लाड गल्ली लातूर व संतोष विजयकुमार चापोलीकर, वय वर्ष 45, राहणार लाड गल्ली लातूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सदर गुन्हा, चोरीस झालेली रक्कम 2,80,000, रोख रक्कम व वापरलेली मोटारसायकल असा एकूण 3,42,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाणे गांधी चौक करीत आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे गांधी चौकचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवडे यांच्या मार्गदर्शनात पथकातील पोलीस उपनिरीक्षक अक्रम मोमीन, पोलीस अंमलदार राजेंद्र टेंकाळे, प्रकाश भोसले, राम गवारे, शिवाजी पाटील, संतोष गिरी यांनी केली आहे. राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर.